नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात कृषी मंत्री मोबाईलवर जे आहे ते ऑनलाईन रम्मी खेळताना एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता या ऑनलाईन गेमिंगवर चर्चा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. याच ऑनलाईन गेमिंगमुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच पद्धतीने एक मुलगा जो आहे तो देखील पुण्यामध्ये एक स्वप्न घेऊन या ठिकाणी आला होता. मात्र तो देखील या ऑनलाईन रम्मीच्या नादामध्ये जो आहे तो कर्जबाजारी झालेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तोच तरुण आहे. त्याच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की कशा प्रकारे ह्या ऑनलाईन गेमचे जे आहेत ते फायदे आणि कसे तोटे आहेत. काय सांगशील मित्रा, कधीपासून ही गेम जी आहे तो ऑनलाईनची रम्मी जी आहे ती खेळतो, किती पण आतापर्यंत तुला जो आहे तो कर्जबाजारी झालेला आहे? ह्या अशा गेममध्ये भरपूर प्रकार आहेत. अशाच एका गेमला मी बळी पडलेलो आहे आणि मी 2024 पासून मी त्या काळामध्ये 7-8 महिने हे ऑनलाईन गेमचा खेळ खेळलो. ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर भरपूर म्हणजे नुकसान म्हणजे तुमचा फायदा 1% बी नाही, नुकसान तुमचं 100%. पण आपलं नुकसान होते का फायदा होते हे लवकर आपल्याला कळून येत नाही, दिसून येत नाही. ह्याच्यामध्ये माझं भरपूर पैकी तसं बोलता गेलं की 84 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे साधारणपणे. ह्याच्यामध्ये पाहता गेलं तर घरची गाडी, शेती असं मी गोष्ट घाण ठेवून सुद्धा मी पैसे ह्याच्यामध्ये टाकलेले होते. कसा हा नाद लागला? तू आता पुण्यात आला तर एक स्वप्न घेऊन आला असेल की मोठं होऊन आपल्या गावी जावी. हा नाद जुळला तुला लागला कसा हा नेमका? व्यवस्थित होतं. मी पुण्यात आल्यापासून एक 6 वर्षाचा माझा काळ, 6-7 वर्षाचा काळ चांगला गेलेला आहे. मी रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये मला यश बी चांगल्या पद्धतीने भेटलेलं होतं. पण एक आपले करमाळा तालुक्यातलं माझं गाव असल्यामुळं, माझ्या मामाचं गाव वाशिंबी असल्यामुळं त्या भागातला माझा एक जोडीदार होता. एका मित्राच्या मदतीने मला माझ्याकडे ही लिंक आली. त्यांनी सांगितलं ही लिंक डाउनलोड कर, चांगले पैसे मिळतात वगैरे असे. मग वेळ असल्यामुळे मी ह्या लिंकला क्लिक करून मी ही गेम डाउनलोड केली. डाउनलोड केल्यानंतर मी सुरुवातीला 5,000 रुपये त्याच्यामध्ये टाकले. 5,000 टाकल्यानंतर ही गेम प्रोसेसला चालू झाली आणि मी ते बघता बघता 5,000चे 50,000पर्यंत मी तिथे गेल्यानंतर मग परत काही वेळानंतर ते दिवस येणं चालू झालं की मग तसं ते 50,000 रुपये माझे गेले. पण नंतर थोडं माझ्या असं वाटलं की यायला पैसे ह्याच्यामध्ये येतात, पण आपण थोडी घाई केली किंवा काही गोष्टी केल्यामुळे हे पैसे गेले. मग असे 5,000चे 10,000, 10,000चे 20, 25, 50 मग परत मी मोठ्या मोठ्या रकमा टाकून खेळायला लागलो. म्हणजे परत लाखाच्याच घरामध्ये मी रकमा टाकत गेलो. अशा पद्धतीने माझा पुढे लॉस होत गेला. तू आत्ताच म्हणलं की माझ्याकडे 70-80 लाख रुपये जे आहे ते माझ्यावर कर्ज झालं. ते नक्की एवढं आणलं कुठून आणि कसं फेडलं? मग हे माझी शेतीवरचं गाडी ठेवून आणि माझ्यापाशी काही थोडा बँक बॅलन्स होता आणि इतर जे रिअल इस्टेटमध्ये असल्यामुळे माझे सहकारी सगळे चांगले ओळखीचे होते. ह्या सहकार्यांकडून बाबा मला थोडं जाग्यामध्ये पैसे लागतात असं थोडी काही चुकीची कारणं देऊन त्यांच्याकडून हे पैसे घेतले आणि चुकीच्या मार्गाला लावले. असं रिअल इस्टेट पाहिलं तर म्हणजे जमीन खरेदी विक्री, फ्लॅट काय नक्की करत होता, किती तुला त्यामध्ये पैसा मिळत होता आणि तू तिकडे किती गुंतवत होता? मला चांगल्या प्रमाणे पैसा भेटत होता. मी खरेदी विक्रीमध्येच होतो. पैसा अतिशय चांगला भेटायचा. पण हे 1 वर्षाच्या मध्ये थोडं फार चांगलं म्हणजे भरपूरच नुकसान झालेलं असा विषय आहे. तर तू आता पाहिलं असेल की या विधानसभेत कृषी मंत्री जे आहे ते ऑनलाईन रम्मी खेळताना हा नाद आता जवळजवळ सगळ्यांनाच लागत गेलेला असं वाटतंय, दिसतंय दोघे. तसं काय आव्हान करशील भावी पिढीला की अशा पद्धतीने जे आहे ते ऑनलाईन रम्मी तुझ्यासारखा होतकरू तरुण जो आहे तो एक स्वप्न घेऊन पुण्यात आला होता, कर्जबाजारी झाला. आता मी सांगायचं झालं तर मी चुकलो हे मला आता आठवलं तरच मला त्याचं खूप दुःख वाटतंय की आपण सारख्या एवढ्या मोठ्या वाईट गोष्टीमध्ये आपण आहारी गेलो की एवढ्या वाईट गोष्टीला आपण नादी लागलो, एवढं मोठ्या प्रमाणात बळी पडलो. तर हे जे मला खूप दुःख वाटतंय. आणि आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्या देशाचा, राज्याचा जो कणा आहे ते म्हणजे कृषी खाते. आता कृषी खात्यासारखं कृषी मंत्री जे कोकाटे जे आहे त्यांनी जे वर्तणूक केलेले ते बी अशा पवित्र अशा विधानसभेमध्ये त्यांनी असं वर्तणूक केलेले अतिशय लाजिरवाणं आणि दुःख देणार आहे की आज शेतकरी कर्जापायी आत्महत्या करतात, टोकाचं पाऊल उचलतात. आणि जर कृषी मंत्र्यांनी त्यांचे प्रश्न सोडून जर असं विधान भवनेमध्ये असं वागायचं किंवा असं करायचं हे खूप चुकीचं आहे. आता ती गोष्ट मी केली हे मी सांगणं बी चुकीचं आहे, पण ते चुकीचं आहे खूप. ज्यांनी हा जो प्रवाह असतो ह्या प्रवाहामध्ये जो अडकला गेला त्याला बाहेर काढायला खूप वेळ जातो. आणि मला असं वाटतं की बाबा आपण आयुष्यात काही गोष्टी स्वप्न असतात आपली मोठे करण्यासाठी आपण त्याला अनेक वेळ दिलेला असतो.
आणि तो वेळ दिलेला असताना जर आपण एखाद्या अशा छोटीशी गोष्ट आयुष्यामध्ये येते आणि त्या गोष्टीपासून आपलं अख्खं स्वप्नच भंगून जातं आणि काय भरपूर काही घेऊन जातं, तर अशा गोष्टीला ऑनलाईन नावाच्या गेमच्या नावाच्या कुठलीही गेम असू द्या त्याच्यामध्ये कुणीही नादी लागू नये, त्या गेमला कुणीही बळी जाऊ नये. जे आतापर्यंत कुणी आता खेळत असतील करत असतील त्याच्यामध्ये असतील तर त्यांना आशा असते की यायला माझे आता पैसे ह्यात गेलेत तर मी ह्यातनंच वसूल करीन, परत करेन. त्यातनं पैसे येत नाहीत. तुम्ही जिथं असेल तिथं थांबा, शेवट करा. नको मला ह्याच्यामधनं पैसे मला पाहिजे नाहीत, माझे गेलेत हे गेले, मी आता इथनं पुढे पैसे चांगल्या मार्गाने कमवेल. जरी कर्ज असेल तर ते फेडता येतं, चांगल्या मार्गाने करा. कारण का ह्याच्यानंतर लोक पुढचा बी विचार खूप करतात, पुढचं टोकाचे पाऊल येतात, कुणी आत्महत्या करते. मी सुद्धा त्या प्रवाहापर्यंत गेलेलो आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा मला अभ्यास आहे. आज मी माझ्या एक सचिन शेठ कोथळे म्हणून आहेत आपले जोडीदार सहकारी, त्यांचंच हे बिल्डिंग त्यांचीच आहे. मला त्यांनी इथं ऑफिस दिलं, त्यांनी मला खूप पद्धतीचं सहकार्य केलं आणि माझ्या कर्जाचा सिंहाचा वाटा त्यांनी उचलला आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी आज चांगल्या माणसामध्ये आणलं, मला परत प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचा विश्वास मी ठेवून मी माझं परत मिळवलं. पण हे कसं असते, आता एखादी व्यक्ती चांगली भेटली तर तो परत रिवर्स होतो, पण असं माझं जसं झालं तसं प्रत्येकाला होणार नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन गेमच्या नादी लागून असं म्हणजे आता बोलता देखील मला आमच्या गावात पण जास्त मुलं आहेत जी ती त्या गेमच्या व्यसनी आहारी गेली. काय त्यांना एक संदेश देशील? आमच्या गावात म्हणण्यापेक्षा ना आमच्या गावालाच लागून म्हणजे आमचा भागच येतो कुर्डवाडी म्हणून, त्या भागामध्ये तुमचाच चॅनल TV9 चॅनलने बी तिथे मुलाखत चालवलेली, बातमी चालवली होती ती. तर तिथे एक 700-800 लोकांचा ग्रुप झाला आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे गावागणी अशी 10, 20, 15 लोक, एक ते चक्री नावाची गेम आहे ती. त्या गेममध्ये लोक फसत गेलेले आहेत. माझ्यासारखेच काही लोकांनी तर खूप उद्ध्वस्त आयुष्य केलेलं आहे. असा प्रकार म्हणजे कुर्डवाडी सोलापूरमध्ये ते येते त्या भागामध्ये झालेल्या गोष्टी खूप. नक्कीच आपण पाहिलं तर याच ऑनलाईन गेमच्या नादापायी अनेकांनी आपलं घरदार असेल किंवा आपला संसार जो आहे तो उद्ध्वस्त केलेला पाहायला मिळाला. त्यातीलच एक जय जाधव हा जो तरुण आहे या व्यसनातून जो आहे तो मुक्त झालेला पाहायला मिळतोय. कुठल्याही ऑनलाईन रम्मीच्या किंवा ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊ नका असा सल्ला जो आहे तो आता जय जाधव यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.